हे कितपत योग्य आहे सुट्ट्यांमध्ये अभ्यास करायला लावणं? मग तिच्या डोक्यात एक प्रोजेक्ट म्हणून आपलं मूल राहतं. मुलांना स्क्रीन टाइम दिला पाहिजे की नाही? कोचिंग हा शब्द पेरेंटिंग मध्ये का आलाय? सुट्टीमध्ये पण रुटीन असण्याची गरज असते का? मी काय करू म्हणजे माझं मूल गुंतलेलं राहील? मुलांना साधारण किती खेळणी आणून द्यायला हवीत? आता असा आदर्श पेरेंटिंग हा प्रकार जसा अस्तित्वात नाहीये तसं आदर्श मूल पण अस्तित्वात नाहीये. शाळा चालू असतात ना तेव्हा फार बरं चालू असतं. सुट्ट्या सुरू झाल्या की आता या मुलांचं काय करावं ह्या प्रश्नावरती इंटरनेटवरती कोणता व्हिडिओ आहे सांगा मला. म्हणूनच मला माहिती आहे तुम्हाला हे प्रश्न पडलेला असणार, कारण मलाही हा प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे इतर वेगवेगळ्या विषयांच्या चर्चा, पेरेंटिंगच्या चर्चा तर चालू राहतील. मला त्यांना असं म्हणावं लागतं, बाई मुद्द्यावर या ना, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोरांचं जरा कसं नियोजन करायचं ते सांगा ना. आणि म्हणूनच खास उन्हाळ्याच्या सुट्टीचं नियोजन कसं करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं मुद्देसूद द्यायला डायरेक्ट डॉक्टर श्रुती पानसे इथे आपल्याला भेटायला आलेले आहेत वेळात वेळ काढून. कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं PhD शिक्षणच याच्यामध्ये झालेलं आहे, मेंदू आणि शिक्षण. मला असं वाटलं आपले प्रश्न आता त्यांनाच थेट विचारूयात. माझा अतिशय आवडीचा हा सेगमेंट आहे तो म्हणजे चूक की बरोबर. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटीजला टाकण्याची गरज आहेच. गरज नाही. रोज जर घरातच खेळलो आपण तर उन्हाळी शिबिरांची किंवा बाहेर पडण्याची घराच्या गरज नाही. चूक की बरोबर? बरोबर. सुट्टी ही सुद्धा शिकण्यासाठी उपयोगी ठरावी, ऍक्टिव्हिटीज कराव्यात. चूक की बरोबर? बरोबर. मुलांना खूप साऱ्या टॉईज किंवा खेळण्यांची गरज भासते. अजिबात नाही. मुलं जर घराबाहेर गेली, खूप खेळली, भरपूर दमली तर त्यांना कुठच्याही वेगळ्या ऍक्टिव्हिटीजला टाकण्याची गरज नाही. चूक की बरोबर? मुलांना बोर सुद्धा व्हायला पाहिजे. बरोबर आहे. वा, छान. इतक्या पटापट मस्त झालेलं आहे. आता आपण एका वाक्यात उत्तरेकडे आलेलो आहोत. मुळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची गरज असते का? तुम्ही जर शाळेत छान घातलं असेल, म्हणजे शाळाच अशी आहे की ती ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे किंवा मुलांना खूप ताण नाहीये, सतत परीक्षा द्याव्या लागतात एकामागोमाग एक, सारखं काहीतरी शिकावं लागतंय, तर मुलांना सुट्ट्यांची गरज आहे. सुट्टीमध्ये आपण एक पालक म्हणून सुट्टीचा योग्य वापर कसा करू शकतो? पालकांना जर वेळ असेल म्हणजे कारण 9 ते 9 ड्युटी असणारे पालक जर असतील तर त्यांना वेळ नाहीये, पण जर तसा नसेल तर मात्र आपण छान मुलांबरोबर वेळ घालवू शकतो, प्लॅन करू शकतो, सगळं करू शकतो. सुट्टीमध्ये पण रुटीन असण्याची गरज असते का? थोडीफार. अगदी सकाळी लवकर उठून काहीतरी करायचंय असं पण नाही, पण अगदीच उठायचं नाही असं पण नाही. मुलांना स्क्रीन टाइम दिला पाहिजे की नाही? नाही. जर कोणाचा स्क्रीन टाइम असेलच तर वयानुसार साधारण आपण किती मर्यादा घालू शकतो? अर्धा तास. तो पण जर विभागून असेल दिवसभरात तर जास्त चांगलं. मुलांना साधारण किती खेळणी आणून द्यायला हवीत? मुलांच्या डिमांड होत नाही तोपर्यंत तर गरज नाहीये, पण त्यापेक्षा काय करावं, मुलं खेळण्यांशी खेळत नाहीत आजकाल. कारण का तर आई बाबा ज्या खेळण्यांशी खेळतात ते त्यांना हवं असतं. म्हणजे लॅपटॉप असेल किंवा फोन असेल किंवा स्वयंपाकघरातली पातेली असतील तर ती आवडतात का तर आई बाबा त्या खेळण्यांशी खेळतात, ती आई बाबांची खेळणी आहेत. पण थोडी मोठी मुलं झाली तर त्यांना रॉ मटेरियल आणून द्यावं. वा, म्हणजे वस्तू आणून द्याव्यात जुगाड करण्यासाठी. म्हणजे हा अरविंद गुप्तांचा शब्दच आहे, कबाड से जुगाड. अशा काही गोष्टी आणून द्यायच्या, म्हणजे आणून द्यायच्या पण नाही, दोरा, रिफिल, काड्या, अशा काही गोष्टी, कागद, की ज्याच्यातनं मुलं स्वतः खेळणी तयार करतील. वा, हे जास्त चांगलंय. बरं. पण अशी गरज नसतात की खेळणीच नाहीयेत, त्यामुळे जी खेळणी तुम्हाला बर्थडे गिफ्ट म्हणून मिळतील ती ठेवा, पण स्वतःसाठी तुम्ही स्वतःच्या मुलांसाठी खेळणी आणू नका. कागद ठेवा, रंग ठेवा, तीच त्यांची खेळणी. तर मेंदू चालू राहतो मुलांचा. घराबाहेरचे खेळ आणि शारीरिक हालचाल आपण म्हणूयात, फिजिकल ऍक्टिव्हिटीज, याचा मुलांच्या विकासामध्ये काय फरक पडतो? खूपच. म्हणजे शारीरिक विकासात फरक पडतो तसा मानसिक भावनिक विकासात सुद्धा पडतो. एक दिवस जर आपण नुसतं काही न करता बसून राहिलो तर त्रास होतो आपल्याला, तसंच मुलांना पण होतो. आणि हे जर असं चालू राहिलं अनेक काळ की काही नाहीये खेळायचं, नुसतंच घरी बसायचंय किंवा हे करायचंय, तर मग ते शरीरावर परिणाम होतो, भावनांवर परिणाम होतो.
त्यामुळे बाहेर जाणं आणि खेळणं हे नुसतं शरीरासाठी नाहीये, तर ते मनासाठी पण आहे. आता बाहेरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, फिजिकल ऍक्टिव्हिटीज, मैदानी खेळ असतील, अशा शारीरिक ज्या कृती आहेत त्या आणि घरातल्या, ह्याचा बॅलन्स कसा असला पाहिजे? याच्यात काही पर्सेंटेज आहे का? हे इंटेलिजन्सनुसार बदलेल. म्हणजे जी मुलं बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स जी आहेत, त्यांना कदाचित बाहेरचं जास्त खेळ आवडतील. ओके. घरात कदाचित कमी रमतील. बॉडीली म्हणजे फाईन मोटर स्किल्स, आणि ज्याला आपण हा, मोठ्यांमध्ये स्नायू आणि- सर्जन्स किंवा डान्सर्स Correct, वगैरे हा. म्हणतो. म्हणजे स्नायू व शरीर विषयक बुद्धिमत्ता. मग शरीर कुठे कुठे वापरलं जातं आणि स्नायू कुठे कुठे वापरले जातात ते सगळं. बरोबर. पण जर इंट्रापर्सनल असेल, लिंग्विस्टिक हे थोडं जास्त असेल, व्हिज्युअल स्पेशल हे थोडं जास्त असेल, तर मग मुलं ही घरी बसून त्यांना खूप ऍक्टिव्हिटीज असतात की त्या करण्यातच त्यांच्या मेंदूची मागणी तीच असते. बरोबर. त्यामुळे ती पुरवली तर त्यांना घरातला वेळ हा जास्त पाहिजे, बाहेरचा कमी चालेल. घरातल्या कामांमध्ये लहान मुलांना थोडस गुंतवायला पाहिजे, कारण त्याचा विकासावरती चांगला परिणाम होतो. पण म्हणजे नक्की काय होतं? हा, इथे ना एक खूप सुंदर वाक्य आहे, स्वयंपाकघर ही पहिली प्रयोगशाळा असते, वा. असं विनोबांचं वाक्य आहे. वा. म्हणजे सगळे केमिकल, फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे जे ज्याला आपण विज्ञान म्हणतो ना, हे सगळं स्वयंपाकघरात होतं. वा, क्या बात आहे. घरातल्या कुठल्याही गोष्टींनी सुरुवात केली तरी चालेल. पण मग त्याचा मुलांच्या मेंदूच्या विकासावरती परिणाम होतो त्या नक्कीच. प्रयोगशाळेचा? म्हणजे आता साधं रुमालाची घडी घालायची तर ती रुमालाची घडी घालणं हे दिसायला सोपं आहे आपल्यासाठी, पण मुलांसाठी ती टोकाला टोक जुळवणं, परत एक घडी घालून ते 4 टोकं, हे अवघड असतं. बरोबर. त्यामुळे कुठलीही गोष्ट घेतली तरी सुद्धा ती त्याचा मेंदू विकासाशी संबंध आहेच. आता घरातली अशी कोणती कामं आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना पण इंटरेस्ट वाढेल, खऱ्या अर्थानं विकास पण होईल, आपल्यालाही मदत होईल आणि काम वाढणार नाही? हो, तर अशा काही तुम्ही सजेशन देऊ शकाल का, की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व करू शकतो? सगळ्याच खरं तर अगदी पण सगळ्या. आपल्याला म्हणजे आता भीती वाटणाऱ्या कात्री, गॅस, आग, सांगितलं ना मुलांना की इथे तू हात लावायचा नाहीयेस, इथे गरम व्हायचे, ते भाजतं. आणि मुलांना अगदी स्वयंपाक ओट्यावर ठेवून आपण काही स्वयंपाक केला, सांगितलेलं असलं ना की मुलं नाही करत ते. पण आता असं झालं की तुम्ही ओट्यावर ठेवलंय, तुम्ही काम करताय, तुम्ही काहीतरी कामासाठी बाहेर गेलात आणि त्यांनी उडी मारली, तर अशा गोष्टींच्या साठी सुद्धा आपण थोडं विचार करून की काय काय आपण इथे सूचना देऊ शकतो हे आधी सांगितलं ना, तर मग मुलं तशी वागतात. किंवा एक आहे असं, मी डॉक्टर सुनील कोडबल यांच्या पुस्तकात वाचलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की तुमचं मूल लहान असेल 4-5 वर्षाच्या आधीचं, तर तुम्ही स्वतः त्याच्या उंचीचे व्हा. करेक्ट. आणि घरभर फिरा वा. रांगत. मग तुमच्या हाताला काय येऊ शकतं, काय ओढतील मुलं, कुठे त्यांचा हात लागेल, काय त्यांना धोका आहे, हे तुम्हाला कळेल. आपण या उंचीवरनं मुलांकडे बघतो, मग आपल्याला कळत नाही. आता अशी पण मुलं आहेत ज्यांना सुट्टीमध्ये काही करायचं नसतं, अशा मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग कसं करायचं? घरात बाहेर जाणं हे खूप आवश्यक कधी आहे, सोशल स्किल्स शिकायला आपल्याला बाहेरच जायला पाहिजे. जसं की कोविडमध्ये माणसंच भेटली नाहीत, तर लँग्वेज डेव्हलपमेंटला मुलांना प्रॉब्लेम आला. काही घरांमध्ये असं झालं की मुलं माणसांना बघून घाबरून ओरडत होती, रडत होती, कारण तिसरा माणूसच बघितलेला नाही. असं नकोय आपल्याला. सोशल स्किलसाठी आपल्याला बाहेर जायचंय, पण बाकीचा सगळा वेळ त्यांना हवा तसा प्लॅन करू दे. आजकालची जीवनशैली प्रचंड बिझी झालेली आहे. एका शब्दात सांगायचं तर आई वडील आणि घरातले सगळेच गुंतलेले असतात, आणि त्याच्यामुळे मुलांना चुकीच्या सवयी लागणं किंवा खूप स्क्रीन टाइम वाढणं याच्यापेक्षा गुंतवलेलं बरं, म्हणून का होईना कोणत्या ना कोणत्या तरी ऍक्टिव्हिटीज साठी टाकलं जातं. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? घरात कोणी नसेल, जसं मी मगाशी म्हटलं की सकाळी 9 ते 9 जर पालकच बिझी असतील, तर ते मूल घरात एकट्याला नाही ठेवणं बरोबर. मग त्याच्यासाठी एखादं शिबिर असेल किंवा नॉर्मल एखादं डे केअर असेल, तर त्याला अवश्य तिथे घालायला हवंच. कारण मी मगाशी म्हटलं तसं भाषा विकास कसा होणार नाही तर, आणि समवयस्कांमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने ते शिकतात पण. त्यामुळे हट्टाने की मी आता समजा अगदी पण असं पण की आजी आजोबा आहेत, मग कशाला घरातच थांब, मग कशाला बाहेर जायचंय, इतकंही टोकाला जायची गरज नाहीये. कारण आजी आजोबांना एक मर्यादा आहे शेवटी.
बरोबर. समवयस्कांमध्ये जो दंगा, मस्ती, एकमेकांकडे बघून खेळणं, एकमेकांकडे बघून शिकणं, या सगळ्या गोष्टी चालतात, त्या आजी-आजोबा नाही भरून काढू शकत. अगदी खरं आहे. नाही तर ब्रेन डेव्हलपमेंट नाही होणार हवी तशी. असं म्हटलं जातं की आजकाल खूप स्टिम्युलेट केलं जातं मुलांना. खेळणी जास्त असतात, ऍक्टिव्हिटीज खूप असतात, एका पाठोपाठ एक क्लासेस असतात, हो. 2 ते अक्षरशः 20 पर्यंत बिझी ठेवलं जातं. अशा वेळेला एक आता खूप छान नव्यानं येतोय, आता याला कोणी नवीन नाहीये हे, की बोर पण झालं पाहिजे मुलांना. त्या बोर्डम मधून क्रिएटिव्हिटी, इन्व्हेन्शन सगळे येतात. पण नक्की म्हणजे काय करायचं असतं? आत्ताचा घडीचा तो प्रॉब्लेम मला खूप पालक माझ्याकडे घेऊन येतात, की मी काय करू म्हणजे माझं मूल गुंतलेलं राहील. तर सगळी जबाबदारी आपण घ्यायची गरज नाहीये. उलट समजा अगदी एखादी आई अगदी खूपच असेल, की नाही मी सगळं करीन, हे असं आयांनी करू नये बरं का कधीच, की 24 तास त्या मुलापाशी असं करू नये. कारण की करिअर, मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या लोक पॉज करतात अक्षरशः. हो करतात आणि नंतर त्यांना खूप प्रॉब्लेम येतात. कारण माझ्याकडे आलेल्या क्लायंट्स मला असं वाटतं, की हिनी स्वतःचा जॉब पूर्ण सोडायला नको होता. अर्धा वेळ का होईना, 2 तास का होईना, कारण मग तिच्या डोक्यात एक प्रोजेक्ट म्हणून आपलं मूल राहतं. खरंय. तसं नाहीये, ते जिवंत मूल आहे. त्याला स्वतंत्र वेळ दिला तरच ते फुलणार आहे. आपण जर असं टाइम टेबल करून ठेवलं, की आता 1 तास हे, माझा अटेन्शन स्पॅन किती आहे? 15 मिनिटं. मग 15 मिनिटाची ही ऍक्टिव्हिटी, मग 15 मिनिटाची, असं केलं तर ते मूल स्वतः विचारच नाही करणार. म्हणजे बोर होण्याच्या अलीकडे हे तत्व आहे, खरंय. की त्याचं त्याला करू द्या. तुम्ही हवं तर म्हणा, की मी माझं इथे पुस्तक वाचत बसणार आहे, तू तुझं काहीतरी कर. जरी एखाद्या आईने अगदी 24 तास काढले असतील, तर त्या आईने सुद्धा असं कंटिन्युअस असं त्याला रमवण्याची जबाबदारी घेणं नाहीच घ्यायची. आता आपण थोडक्यात उत्तरेकडे येऊयात. तर आता आपण 1 ते 3 वर्ष यांचे काय खेळ घ्यावेत? एकतर ना या वयात पालकांचीच ऍक्टिव्हिटी म्हणून पालकांनी स्वतःसाठीच ते मूल एन्जॉय करावं खरं तर, आणि त्या सगळ्या मेमरीज अशा साठवून ठेवाव्यात, कारण असं मूल नंतर मिळतच नाही कधी आपल्याला. त्यामुळे पण मुलांची ऍक्टिव्हिटी घेताना एक छोटस आणि साधं तत्व आहे. पंचेंद्रियांना स्टिम्युलेट करणाऱ्या किंवा पंचेंद्रियांना अनुभव देणाऱ्या, त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या पंचेंद्रियांसाठीच असतात. पण आपल्याला त्याच्यात थोडंसं व्हॅल्यू ऍडिशन करायचं असेल तर नाक, जीभ, डोळे, कान, त्वचा याच्यासाठी जे करता येईल ते करावं. म्हणजे वेगवेगळे स्पर्श देणं, त्याच्यामुळे ते टेक्स्चर्स ठेवतात, हा त्याच्यावर texture चालायला ठेवतात. लावतात हो. हातानं. हा. आपण बागेत घेऊन गेलो तर गवतावर चालायला देणं, ते माती, कोरड्या मातीमध्ये वाळू मिळाली कधी तर, किंवा अगदी चिखल असेल तर लगेच तिथे जाऊ नको असं न म्हणता जाऊ देत ना चिखलात. तो स्पर्श जो आहे ना पायाला होणारा, तो ब्रेनला एक वेगळा सिग्नल देत असतो. कारण डोळे ह्याच्यासाठी विशेषतः 1 ते 3 मध्ये लांबचं बघणं, जवळचं बघणं तर आपण बघत असतो, पण लांबचं बघणं, आकाशातले पक्षी बघ, आडवं बागेमध्ये पूर्ण आडवं झोपून वरती बघ, अजून वरती बघ. म्हणजे आता तुम्ही जर सिंहगडावर गेलात किंवा कुठल्या एखाद्या टेकडीवर गेलात तर तिथनं खाली बघ, तिथनं ती नदी बघ. तर हे सगळे डोळ्याच्या स्नायूंच्यासाठी खूप छान असतं. पण 3 ते 6 हे आता आणखी कमाल वय आहे, हो. ज्याच्यामध्ये अथांग पण येतो 3.5 हो. वर्षांचा, ज्याच्यामध्ये त्यांच्या स्पेशली भावना खूप उचंबळून बाहेर येत असतात. यांच्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आणि खेळ घ्यावे? शाळा नसली ना तरी मेंदू चालू असतो. त्यामुळे ज्याला सहज शिक्षण असे टर्म आहे, ती आपली जन्मापासून चालू असते. पण विशेषतः हा जो 3 ते 6चा वयोगट आहे, हा प्रचंड कुतूहल असणारा वयोगट आहे. प्रश्न चालू असतात. म्हणजे आधी सुरुवात काय असते, की हे काय आहे, ते काय आहे, ही सुरुवात असते. मग त्याच्यातनं त्याच्या पुढची पायरी अशी असते, की हे काय. त्यामुळे काय पासून का असा तो सगळा अत्यंत कुतूहल. त्यामुळे ह्या काळामध्ये मुलांना फिरवावं, दुसरीकडे घेऊन जावं, माणसांच्या ओळखी करून द्याव्यात, प्रत्येक अनुभवाचे न्यूरॉन कनेक्शन होणार आहेत, असं कुतूहल शमवणारं काहीही ह्याच्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात. साधारण आता थोड्याशा मोठ्या मुलांबद्दल बोलूयात. 7 ते 12 या वयातल्या मुलांचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच नव्हे तर इतर वेळी सुद्धा साधारण कोणते खेळ घ्यावेत किंवा काय काय ऍक्टिव्हिटीज असाव्यात, ज्याच्यामुळे त्यांच्या फक्त मेंदूचीच नाही, शरीराचीच नाही, एक ओव्हरऑल सुद्धा. कारण आता थोडेसे आपण पर्सनॅलिटीकडे यायला लागतो, थोडे थोडे स्वभाव कळायला लागतात. काय काय गोष्टी अशा त्या आणल्या पाहिजेत ज्याच्यामुळे त्यांचा संपूर्ण विकास होईल? आता ह्या वयोगटामध्ये साधारणपणे कल कळलेला असतो,
की आपल्याला काय आवडतंय हे कळलेलं असतं. त्यामुळे ज्यांना खरं सायन्स खूप आवडतं, तर त्यांनी तशा एक्सपेरिमेंट्सकडे जाणं, तशा एखाद्या परीक्षेला सुद्धा बसणं, आवड आहे ना म्हणून. म्हणजे परीक्षेला बसणं हे परत कशाला अभ्यास अशा ह्याने न घेता, सायन्स मला आवडतं, ते माझ्या इंटेलिजन्समध्ये आहे म्हणून मी त्याला एरवी शाळा असतानाचे करू शकत नाही. ते मला करायचंय माझ्याच आवडीसाठी. डान्स असेल, तर डान्सच्या एखादा वर्कशॉप बाहेरगावी असेल किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये असेल, तर ते 15 दिवस ते वर्कशॉप अटेंड करून येणं. पुस्तक आवडत असेल, तर काय वाचायचंय हे ठरवून वाचणं किंवा आपण म्हणतो माउंटेनिअरिंग किंवा अशा आणि असतात. आपल्याला परवडतील अशी खूप चांगली चांगली शिबिरं असतात आपल्या जवळपास. त्यामुळे रेल्वेत जायचे एक 1.5 दिवस रेल्वेतच काढायचा आहे. म्हणजे कंटाळा येऊ दे, रेल्वे नको, बास नाही, जायचंय सगळ्यांबरोबर. तर त्यांनी जे पेशन्स वाढतात, ते बाकी कुठे वाढणार मग? पण मग आपल्यापासून लांब गेली तरी चालतील ही मुलं आता? 7 ते 12 मध्ये चालू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडॉलेसंट नावाचं एक जे हो, वय हो. आहे आणि जे खूप ट्रिकी आहे की त्याला ते हो, कसं हो, हँडल हो. करावं, पालकांना कळत नाही, शाळांना बऱ्याचदा हे होतं ते सगळं. अशा काळामध्ये कसं ते नॅव्हिगेट करावं किंवा कसं वळवावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हाच प्रश्न उलटा मुलांना पण पडतो, की मी माझ्या पालकांना हँडल कसं करू त्या वयामध्ये. कारण दोघांचाही काहीतरी एका वेगळ्याच प्लॅटफॉर्मवर प्रवेश झालेला आहे. कारण ब्रेनच्या भाषेत बोललं ना, तर मुलांच्या मेंदूमध्ये या टीनेजच्या काळामध्ये ट्रॅफिक जॅम असतो. त्यांनाच कळत नाही, की मी पुढे कसं जाऊ? आणि त्यामुळे पालकांना कळत नाही, की आत्तापर्यंत तर हा असा वागत होता आणि आता काय झालं? किंवा ही आत्तापर्यंत एवढी गप्प बसणारी इंट्रोव्हर्ट टाइप ऑफ मुलगी आणि आता ही एवढी अशी कशी काय सोशल झाली. तर तो स्वभाव बदलण्याचा तो एक काळ असतो. म्हणजे आता माझी मुलगी मागची काही 2-3 वर्ष एक एक वेगवेगळ्या शिबिरांना गेली होती. त्याच्यामध्ये ती तर एखादी गोष्ट म्हणजे आता तळं खोदायचंय ते. ते शेततळं. तर ते खोदायचंय सगळ्यांनी मिळून. मग ते कुदळ कशी चालवायची, ते कसं फावडं कसं चालवायचं, ते कसं घ्यायचं त्या ह्याच्यामध्ये गमेल्यात. हे सगळं स्टेकला लावून स्वतःला करायचं. हे सगळं खूप लहानपणापासून आपण मुलांना हे असं एक्सपोजर दिलं ना, म्हणजे एक्सपोजर म्हणजे अगदी वेगळी वाट सांगतेय मी, खरं. की पण हेच करणं आवश्यक आहे. त्याच्याने मुलं पुढे टिकून राहतील. पण याच्यामध्ये भावनिक काय बदल होतो जेव्हा कस लागतो शिबिरामध्ये? भावनिक काय बदल होतो? एकतर आपल्या सराउंडिंग पेक्षा वेगळे फ्रेंड्स मिळतात. मग ते वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या भागातनं आलेले असतात. मग त्यांच्याशी जोडून घेणं, आपल्या भाषेच्या कक्षा वाढणं, आपल्या सवयींच्या कक्षा वाढून आपल्याला म्हणजे आपलं एकूण सगळं परिघच विस्तारणं, हे या सगळ्यातनं होऊ शकतं. दुसरं म्हणजे ॲडजस्ट करतो आपण. ॲडजस्टेबिलिटी खूप वाढते. नाहीतर एक कम्फर्ट झोन आलाय ना घरामध्ये. असं घर, अशी शाळा, असेच फ्रेंड्स, असाच एक पॅटर्न तो. तर तो तोडायला खूप सारी मदत होते. त्यामुळे ॲडजस्ट करतो आपण आणि काही ठिकाणी आपण नाही करत. आपल्याला हे कळतं, की आपण इथपर्यंत ॲडजस्ट करू शकतो, ह्याच्यापुढे आपल्याला नाही जमत. हे कसं कळणार नाही तर? खरंय. कम्फर्ट झोनच्या बाहेर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हे कळत नाही. वेगवेगळे खेळ बाहेरचे असतील किंवा हम्म. इंडोर घरातील असतील, मुलगा आणि मुलगी यांच्या विकासामध्ये काही बदल असतो का? मेंदूला बघितलं ना तर नाहीये. मेंदू हा सारखाच असतो साधारणपणे. पण मुलं कोणाला बघतात, कोणाला कसं बघून मोठी होतात ह्याच्यावर बऱ्याचदा ठरतं. की एखादी मुलगी मुलगी आहे, पण ती पूर्णपणे धावाधाव, पळापळ कारण का तर कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे म्हणून ती जोशपूर्ण आहे किंवा अशी बेधडक आहे, असं पण होऊ शकतं. पण एखादा मुलगा हा खूप हळूवार, दुसऱ्यांचा विचार करणारा, आर्ट अँड क्राफ्ट करणारा सुद्धा किंवा एक्सपेरिमेंटसाठी एका जागेवर बसणारा, असा पण असू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, की मुलगा आणि मुलगी असं न बघता त्याला त्याचे इंटेलिजन्स वाईज बघितलं, तर ते आपल्याला कदाचित सोपं जाईल. आत्ता ताई तू खूप छान सांगितलंस की इंटेलिजन्सचे बुद्धिमत्तेचे प्रकार असतात. तर ते कोणते कोणते असतात, किती असतात, त्याची नावं काय आणि त्या बुद्धिमत्तेप्रमाणे काही प्रोफेशन्स आहेत का? म्हणजे
आपल्याला कळू शकतं का, किंवा स्वतःच तरी कळेल का हो, बुद्धिमत्ता नक्की. आपली कोणती आहे? अगदी नक्कीच कळेल. 8 प्रकारचे इंटेलिजन्सेस आता डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी न्यूरोलॉजिकल लॅबमध्ये शोधून काढलेत. हा रिसर्च त्यांचा तसा आहे. त्याच्यातली एक आहे ती लिंग्विस्टिक व्हर्बल. हं. ही एक आहे. बोलणं, वाचणं, शब्दांवरचं शब्द. प्रभुत्व. हां. एक आहे ती गणिती म्हणजे मॅथेमॅटिकल लॉजिकल असं आपण म्हणू. त्याला मराठीमध्ये तार्किक म्हणजे तर्क करणं म्हणतो ना आपण. तिसरी निसर्गविषयक बुद्धिमत्ता आहे. वाव. म्हणजे लहानपणापासून प्राणी आवडणं, पाणी, माती, हवामान लक्षात येणं, की हे फरक लक्षात येणं. इंट्रापर्सनल ही एक बुद्धिमत्ता आपण म्हणतो, की थोडासा एकटं राहण्याचा स्वभाव आहे असं आपण म्हणतो. पण तो स्वभाव नसून तो इंटेलिजन्स असतो. त्याला इंट्रापर्सनल असं म्हणतात. तर हा इंटेलिजन्स आहे हा डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी पहिल्यांदा शोधून काढला. नाहीतर तो स्वभावाचा एक भाग आहे. त्याच्यानंतर इंटरपर्सनल दुसऱ्याशी संवाद साधता येणं. एका वेळेला अनेकांशी संवाद साधता येणं. ह्याला इंटरपर्सनल असं म्हणतात. त्यानंतर व्हिज्युअल स्पेशियल त्याला मराठीमध्ये दृश्य अवकाशी असा शब्द आहे. पण एखादी गोष्ट इमॅजिन करून ती करायची आहे. म्हणजे ती नाही आहे अस्तित्वात पण ती आणायची आहे. असा एक व्हिज्युअल म्हणजे आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन. बॉडीली कायनेस्थेटिक ज्याच्यामध्ये खूप मोठी रेंज आहे. म्हणजे खेळाडू येतात, डान्सर्स येतात आणि स्नायूंवर काम करणारे वादक, गायक असे पण येतात. एक संगीत विषयक बुद्धिमत्ता आहे. ती खूप ओळखायला सोपी असते, की संगीताची आवड असणं. तर अशा 8 प्रकारच्या या बुद्धिमत्ता असतात आणि त्या प्रत्येकात असतात. कमी जास्त प्रमाणात असतात. पण प्रत्येकामध्ये त्या किमान 2 ते 3 असतात, की ज्या प्रायोरिटीनी असतात. मग साधारणपणे तू मगाशी म्हटलं तसं, की करियर निवडताना किंवा आवड निवड ठरवताना ह्याचा एक बेस जर आपल्याला माहिती असेल, की आपल्या बुद्धिमत्ता कोणत्या आहेत बरं, तर तो आपल्याला निवडता येतो आणि त्यानुसार आपल्याला मुलांचा कल कळू शकतो. आजकाल एक नवीन ट्रेंड आहे, वेकेशन होमवर्क. हो. आता उन्हाळ्याचा पण गृहपाठ आलेला आहे. तर हे कितपत योग्य आहे सुट्ट्यांमध्ये अभ्यास करायला लावणं? खरं तर नाहीये. कारण आपण सगळ्यांनी सुट्ट्या एन्जॉय केलेल्या तेव्हा सुट्टीत काहीतरी अभ्यासाचं हे अजिबात नको असायचं. आता अभ्यास जो आहे ना तो लेखन, वाचन, पाठांतर समजा. तर हा सगळ्या गोष्टी या लेफ्ट ब्रेन मध्ये असतात. पण राईट ब्रेन मध्ये जर आपण त्याला या लेफ्ट ब्रेनच्या अभ्यासाला राईट ब्रेन मध्ये कन्वर्ट करायचं तर काय करायचं? भाषेचा एखादा अभ्यास आहे तर मग तो रोल प्लेला जोडता येईल का? किंवा हिस्ट्रीचा जो अभ्यास आहे तो आपण एखादा फिल्म तयार करून किंवा आपण स्वतः ते असे छोटे छोटे स्किट्स टाईप काहीतरी लिहून असे आपण इतिहासाचा अभ्यास असा करू शकतो का? किंवा गणिताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पण मग दुसऱ्याला गणित शिकवून किंवा गणिताविषयी कोडी तयार करून असं आपण काही करू शकतो का? जसं त्याचं मूळ स्वरूप होतं ना की प्रोजेक्ट का करायचे ते आता राहिलेलं नाहीये. का तर प्रोजेक्ट विकत मिळतात. मग ब्रेन डेव्हलपमेंट कोणाचं झालं कोणाचंच नाही झालं. आपले फक्त पैसे गेले. प्रोजेक्ट विकत मिळतात? प्रोजेक्ट विकत मिळतात. गृहपाठ विकत मिळतो. म्हणजे आता उदाहरणार्थ कसं की 20 स्वातंत्र्य सैनिकांची माहिती लिहून आण. तर ही स्वातंत्र्य सैनिकांची माहिती बरोबर मिळणाऱ्या अशा छोट्या छोट्या पुस्तिका आहेत किंवा इंटरनेटवर आहे की ते बघून लिहून काढायचे. तर ह्याच्यापेक्षा म्हणायचं काय होतं त्यांना प्रोजेक्ट ज्यांनी आणला ना तिथे असं होतं की तुम्ही लायब्ररीमध्ये जाल, थोडं पुस्तकं बघाल, त्यातनं तुम्हाला थोडीशी माहिती घ्याल किंवा अजून कोणाला माहिती आहे त्यांच्याकडनं विचारून ते लिहाल. पण आजकाल हे सगळं असं मिळतं आणि काही जे असे तयार अशा काही वस्तू असतात ना की तयार करायला सांगितल्या त्या आता विकत मिळतात किंवा ते आईबाबाच हौसेनी करतात असं पण आहे. आपण आजकाल म्हणतो की मुलांना एंगेज ठेवलं पाहिजे आणि म्हणून आता असंख्य ऍक्टिव्हिटीज, असंख्य उन्हाळी शिबिरं, कॅम्प्स, कोर्सेस, डे केअर्स, ऍक्टिव्हिटी सेंटर्स असे आता आलेले आहेत. आपण या सगळ्यामधून थोडंसं असं मुलांना शिकवतोय का की सतत बिझी असणं, कामात असणं, काहीतरी शिकत राहणं हे महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुझ्या आयुष्याला अर्थ नाही? शाळांमुळे, शिबिरांमुळे मुलांच्या आसपास सध्या म्हणजे आता हा विषय निघालाय म्हणून मी आता बोलते की कोचिंग हा शब्द पेरेंटिंग मध्ये का आलाय? तो किती वाईट शब्द आहे पेरेंटिंग साठी. आणि असं नसतंच की
आता असा आदर्श पेरेंटिंग हा प्रकार जसा अस्तित्वात नाहीये, नाही. तसं आदर्श मूल पण अस्तित्वात नाहीये. वा. आणि जर तुम्ही त्याला असं कुठेतरी बांध घालून ह्याच पद्धतीने असंच करायला गेलं ना, तर तो रिबेलियस होईल. म्हणून हे बिझी असणं हे आईबाबांच्या जगात, मोठ्यांच्या जगात आहे. मुलं निवांत असतात, कारण त्या वयाला तो निवांतपणा आवश्यक आहे. त्यामुळे कुठेतरी सारखं धावायचंय, पळायचंय, ह्या क्लास नंतर हा क्लास, ह्याच्यानंतर हे. का तर एकतर आईबाबा बिझी आहेत म्हणून, दुसरं आईबाबांना असं वाटतं की मी हा रिकामा वेळ दिला तर माझ्या मुलाचं काहीतरी मी नुकसान करतेय. पण रिकामा वेळ न मिळाल्यामुळे मुलांच्या मनावर इतका ताण आहे. मला काय आवडतं हे सांगता पण येत नाही मुलांना. म्हणजे मी एका शाळेत गेले होते, तेव्हा मी त्या मुलांना असं विचारलं होतं की तुझा मित्र कोण आहे, तुझ्या या वर्गात कोण मित्र आहे किंवा कोण मैत्रीण आहे. तर त्यांनी ते नाव पटकन सांगितलं. मग का ही तुझी मैत्रीण आहे असं तुला सांगता येईल का, असं एक छोट्याशा शब्दात किंवा असं. तर नाही सांगता आलं. म्हणजे ती मुलं ती केमिस्ट्री आणि हे सगळं सांगू शकतील कारण ते पाठांतर केलेलं आहे. पण मला काय वाटतंय, मला हे विचार करायला वेळच नाहीये. विचार करायचाच नाहीये मुलांनी, जणू काही इतकं असं बांधून टाकलंय. असे काही टूल्स, ऍप्स, प्रमाण किंवा अशा काही गोष्टी आहेत का कन्स्ट्रक्ट केलेल्या की ज्याच्यामुळे पालक त्या वयामध्ये ते योग्य अशा त्या ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतात? काही संस्था ज्या आहेत ना, उदाहरणार्थ होमी भाभा असेल, हम्म. तर त्यांनी सायन्सच्या साठी काही वयोगटानुसार की या वयोगटांच्या मुलांनी हे प्रोजेक्ट्स करावेत किंवा असं त्यांचं एक आहे, ते मला नक्की माहिती आहे. बाकी वयोगटानुसार शिबिर असतात मुलांची कुठे कुठे. पण एक असा की इंटेलिजन्स वाईज तुम्ही मुलांना कशा ऍक्टिव्हिटी द्या, असा एक कोर्स मी डिझाईन केलेला आहे की जो मी ऑनलाईन पाठवते. आणि जर मुलं आणि पालक समजा घरात असतील तरी सुद्धा त्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बाहेर असतील, प्रवासात असतील, फिरायला गेलेले असतील तरी सुद्धा तिथे आपण कोणत्या ऍक्टिव्हिटीज आपल्या इंटेलिजन्सला स्टिम्युलेट करण्यासाठी करू शकतो, असे ते कोर्स, असा तो एक कोर्स आहे. मुलांना बिझी ठेवायचं म्हणून कोणते ना कोणते क्लासेस, कोर्सेस लावूयात, किंवा नाहीतर सगळंच वाईट असतं, सरळ घरात बस. ह्या दोन्ही टोकांकडे न जाता नक्की आपण करायचंय काय याच्याविषयी खूप छान डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तू म्हणू की तुम्ही म्हणू, कारण इतके गोड जवळचं तर वाटतंय, पण प्रश्न आणि त्यांचा अभ्यास इतका छान छान आहे की त्याच्यामुळे आदरयुक्त ते सगळे प्रश्नांमध्ये तुम्ही येत होतं. मला माहिती आहे की एवढं सगळं बोलल्यानंतर आणि अतिशय मुद्देसूद गप्पा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला वैयक्तिक काही प्रश्न विचारायचे असतील त्यासाठी त्यांची कन्सल्टन्सी आक्रोड नावाची मी नक्कीच जाणार आहे. पण तुम्हाला सुद्धा जर जायचं असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. आणि डॉक्टर श्रुती, आता तुला म्हणण्याचा प्रयत्न करते, थँक्यू. लहान मुलांच्या मनाचा विचार लहान होऊनच करता येतो आणि इतकं गोड आम्हाला पुन्हा एकदा लहान केलंस आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचं खरा अर्थ समजावून सांगितलास. खूप खूप थँक्यू. आणि आता पुन्हा एकदा मला तुला बोलवायचं आहे की नक्की या बुद्धिमत्तेप्रमाणे गोष्टींचा कल ओळखणं म्हणजे काय आणि तो कस ताणणं किंवा त्याच्याप्रमाणे मार्ग शोधणं म्हणजे काय, अशा पालकत्वाच्या सुद्धा ज्या अतिशय आवश्यक गप्पा आहेत आणि प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन मुद्देसूद बोलायला बाई मुद्द्यावरती या साठी आपण पुढे भेटूच. अगदी नक्की. थँक्यू.